संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी एसआयटी गठीत। आयजी बसवराज तेलींच्या नेतृत्वात 10 अधिकाऱ्यांची टीम करणार तपास। मनसैनिकांनी मनातील खंत बाजूला ठेवा, निवडणुकीत जे घडलं ते विसरून जा। लवकरच मनसैनिकांना व्यापक दिशा देणार। नववर्षाला राज ठाकरेंची मनसैनिकांना भावनिक साथ। कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। राजन साळवी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत। महिनाभरात निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती। महाराष्ट्रातील बोगस औषधांची चौकशी होणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती। बोगस औषध विक्री केल्यास कारवाई होणार, आंबेडकरांचा इशारा। नव्या वर्षात म्हाडाचं गिफ्ट। नवीन 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढणार। अत्यल्प आणि अल्प गटासाठी अधिक घरं राखीव ठेवण्याचा प्रयत्न। नववर्षाच्या सुरुवातीलाच खाद्यतेल महागलं। तेलाच्या दरामध्ये 30% वाढ। केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्यामुळे दरात वाढ। विनोद कांबळींना रुग्णालयातून डिस्चार्ज। आकृती रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। क्रिकेट पुन्हा खेळणार, विनोद कांबळीकडून विश्वास व्यक्त। आणि नवी मुंबईमध्ये मायलेकांचा मृतदेह घरात आढळला। कामोठे सेक्टर 6 मधील बंद फ्लॅटमध्ये मृतदेह। मुलाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा। घरातील एलपीजी गॅस लीक असल्याची माहिती।